राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश व श्री स्वामी समर्थ मंदिर समर्थगड मडगाव गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 7 राष्ट्रीय गोमांतक गोवा गौरव पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 14/9/2025 रोजी घेण्यात आला। या गोमांतक गोवा गौरव पुरस्कार वितरण देशातील महाराष्ट्र गोवा राज्यातील विविध सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार श्री दामोदर नाईक गोवा हिमालयातील माउंट मुकुट शिखर -35 डिग्री सेल्सिअस तापमानात चढाई करताना उंची 23,415 फूट या शिखरावर कोरियन आर्मीला पहिल्या प्रयत्नात अपयश आले, तर दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले। भारतीय जवानही 2 वेळा परत आले, तिसऱ्या प्रयत्नात यश आले, पण विजयकुमार पाटील या योद्ध्याने पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले। तसेच मनाली येथील माउंट लडाखी उंची 19,443 फूट, माउंट फ्रेंडशिप उंची 17,352 फूट, माउंट क्षितिधार उंची 17,224 फूट ही तीनही शिखरे 5 दिवसात सर करून हॅट्रिक केली। याच कामगिरीची दखल घेऊन श्रीमान विजयकुमार शंकरराव पाटील यांना उत्कृष्ट गिर्यारोहक म्हणून श्री दामोदर नाईक गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा माननीय आमदार श्री उल्हास तुयेकर, माननीय श्री डॉक्टर सुनील फडतारे, संस्थापक अध्यक्ष हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था श्री दामोदर नाईक गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। या पुरस्कार वितरण सोहळ्यास माननीय सुयश नाईक, अध्यक्ष स्वामी समर्थ मंदिर मडगाव गोवा, माननीय डॉक्टर विलास मोरे, सुशांत शिवदास, जालिंदर महाडिक, डॉक्टर अमित कुमार डांगे, डॉक्टर सुरेश नांदवडेकर, श्री जयवंतराव घोरपडे सरकार, डॉक्टर प्रशांत रत्नपारके, श्री निवड समिती तसेच मडगाव गोवा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित अतवडे यांनी पार पाडले। या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थित पाहुणे आणि इतर मान्यवरांचे नागरिकांचे आभार मानले।